तर उद्या महापालिकेची अवस्था काय होईल सांगता येत नाही. जनसुराज्याचे उमेदवार इकडे उभारलेत का नाही? ठीक आहे. हे जनसुराचे एक बी टीम आता कोल्हापूर शहरामध्ये उभारलेले, आमची मतं कशी खाता येईल यासाठी ती उभारलेली आहे. त्यांचा एकच उद्देश आहे. संभाजीनगर मध्ये या ठिकाणी IT पार्क आहे, विश्व मंडळी माहिती आहे का संभाजीनगर? त्याच्या शेजारी 4 ते 5 एकरची जागा होती. गेले 20 वर्ष या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता. मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती. का घेतली होती? तिथं केशवराव भोसले सारखा अजून एक नाट्यगृह करता येईल, अजून एखादा ग्राउंड तिथं करता येईल. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. आम्ही सरकारमध्ये होतो तोपर्यंत कुणाचं धाडस झालं नाही. सरकार बदललं आणि आता ताबडतोब ती 500 कोटीची जागा विनय कोरेंना 30 कोटी रुपये मध्ये दिली. किती रुपयात? 500 कोटीची जागा. प्रसाद तू लक्ष घालायला नाहीस त्यात. 500 कोटीची जागा 30 कोटी मध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवायसाठी त्यांनी पॅनल उभं केलं, दुसरं काय कारण नाही. मी महापालिकेची सत्ताला मी महापालिका कमिशनरना सांगितलं मध्ये ज्यावेळी या जागेचा निर्णय, तुम्ही महापालिकेला जागा मागून घ्या, आम्हाला महापालिकेला जागा कमी पडताय. उद्या किमान 7,000 गाड्यांचं पार्किंग मला या कोल्हापूर शहरात करायचं आहे, बहुमजली पार्किंग. तरच माझा पार्किंगचा प्रश्न या कोल्हापूर शहरातला या ठिकाणी सुटू शकतो. 5-5, 7-7 मजले मुंबईमध्ये पार्किंग आहे, तशी केली तरच ट्रॅफिकचा प्रश्न उद्याच्या भविष्यकाळात माझा कोल्हापुरातला या ठिकाणी सुटणार. हे करायला आम्हाला जागा कुठं आहे? आम्ही काय कुणाच्या बंगल्यावर या ठिकाणी पार्किंग बांधणार आहोत का? म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या किमान महापालिकेला राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून पहिलं हे देखील काम उद्याच्या भविष्यकाळात करावं लागेल की अशा जागा ज्या बळकावण्याचं काम ही मंडळी करतायत त्या काढून घेण्याचं काम देखील उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी करावं लागेल. यांना कोल्हापूर बद्दल आस्था नाही, प्रेम नाही, हे सगळं ओरबाडायसाठी या ठिकाणी सत्ता यायला पाहिजे. आमची भूमिका या ठिकाणी समर्थ आहे की कोल्हापूर शहराला पुढे घेऊन जाणं, कोल्हापुरातल्या सामान्य माणसाला अधिकार मिळाला पाहिजे, त्याचा सन्मान वाढला पाहिजे. आज मी काल रंकाळ्यावर सकाळी 7 ला फिरायला गेलतो लोकांना भेटायला. तिथं 8-10 कुटुंब दिसले जे टुरिस्ट म्हणून तिथं आले होते. मी विचार केला ते जाताना आम्हाला शिव्याच देऊन जात असतील. त्या दिवशी योगायोगानं राम जोशींनी मला ते लोकमतच्या पाठवलं. मी उशिरा आलो सवाडीत आणि मला सगळ्यांशी बोलता आलं नाही. मला वाटते लोकमतच्या संपादकांना फक्त मी त्या दिवशी प्रतिक्रिया दिली होती किंवा ही काही जागांचा पण मी उल्लेख त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून ह्या किरकोळ आहे, ही काढायची वेळ आली का म्हणजे मला वाटतं दुसऱ्या दिवशी तिने हा विषय थांबवायचा ठरवलं. नाहीतर मी तर त्याच्या पुढची तयारी केली होती, आधी तर होतीच, पण ह्या निवडणुकीत नाही आम्ही तर थांबावं किंवा ते तर थांबावं असा एक जाहीर आव्हान खरं तर बिंदू चौकातून द्यायचं माझ्या मनात होतं. पण एक राजकीय संस्कृती जपायचा एक प्रयत्न म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो. पण तुमच्याकडून त्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकला गेला ज्यामध्ये सतीश पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी तुमचे आभार मानले होते. मग माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते सगळ्यांना ते धक्कादायक झालं. आमच्यावर माझ्या जनसुराज्यावर किंवा आमच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, एवढी मोठी गोष्ट आपण केली आणि हिने अशा प्रकारचा आरोप केला, ते आमच्या कार्यकर्त्यांना ते धक्कादायक वाटलं. ते त्या भावना आम्ही कुणी केल्या नाही, कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ प्रसारित केला. मग इतकं मैत्रीपूर्ण संबंध असताना अशा पद्धतीने वक्तव्य का त्यांनी सुरुवात का केली असेल असं वाटतं? तर मला वाटतं हा प्रश्न माझ्यापेक्षा ते चांगलं उत्तर देऊ शकतो. 16 तारखेला बऱ्यापैकी जनता त्याचं उत्तर दिलं असं दोनच आता मार्ग. सर्व धन्यवाद.